नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनलवर मी स्वागत करतो. तर बघा, हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे. ठीक आहे, आपल्याला माहीतच आहे की जो काही महाराष्ट्र सिटी आपण स्पेशल इंजिनिअरिंग या संदर्भात बोलत असतो. तर बघा, ही ऑफिशियल वेबसाईटवर आहे, ज्यावरनं तुम्ही जे काही कॅप राऊंड्स रिलेटेड जे काही म्हणजे कॅप राऊंड रिलेटेड जे काही तुम्ही राऊंड्स खेळत आहे, ओके, म्हणजे महाराष्ट्र सिटीचा जे काही कॅप राऊंड्स आहे ते आपण या ऑफिशियल वेबसाईटवरून करतो. ओके, आता बघा, महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता कॅप राऊंड सेकंड जो काही शेड्यूल आहे, ठीक आहे, तुम्हाला शेड्यूल तुमच्या डोळ्यापुढेच आहे. तुम्हाला 9 तारीख ही लास्ट डेट होती. कशासाठी? तुम्हाला म्हणजे कॅप राऊंड सेकंडसाठी जे काही ऑप्शन्स फॉर्म होते बघा, ऑनलाईन सबमिशन अँड द कन्फर्मेशन ऑफ द ऑप्शन फॉर्म, तुम्हाला लॉग इन करून ते काय करायचं होतं, म्हणजे सबमिट करायचं होतं. फायनल डे 9 होता आणि 12 तारखेला डिस्प्ले ऑफ द प्रोव्हिजनल अलॉटमेंट फॉर द कॅप राऊंड सेकंड, म्हणजे कॅप राऊंड सेकंडमध्ये ओके तुमचा नंबर कुठे लागला, काय लागला, या संदर्भात सगळी चर्चा होणार आहे. आणि या व्हिडिओमध्ये अत्यंत महत्त्वाचं म्हणजे कॅप राऊंड सेकंडसाठी ओके, म्हणजे CVP या कॉलेजला 149 सीट्स अजूनही अवेलेबल आहे. बघा, मी बरेचदा प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगितलेलं की कॅप राऊंड पहिला आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचा राहतो. बघा, कॅप राऊंड सेकंडमध्ये बघा किती रिमेनिंग सीट्स राहतात. ओके, जसं आता CVP कॉलेज म्हणजे महाराष्ट्रातलं नंबर 1 कॉलेज आहे. तर बघा, आपण CVP कॉलेजच्या स्टेप बाय स्टेप म्हणजे ब्रांच वाईज आपण किती रिमेनिंग सीट्स राहिला. तर बघा, पहिली ब्रांच आहे सिव्हिल इंजिनिअरिंगचा जो काही सँक्शन इंटेक्ट होता तो 150, तर 150 पैकी फक्त 12 जागा कॅप राऊंड सेकंडसाठी CVP मध्ये शिल्लक राहिलं. त्याच्यामुळे काय मॅक्सिमम जो काही चान्स राहतो तो पहिल्या राऊंडमध्येच तुम्हाला घ्यायचा असतो. ओके, परंतु असंही नाही की आता ज्या विद्यार्थ्यांनी कॅप राऊंड पहिल्यामध्ये ज्या विद्यार्थ्याचा नंबर लागला नाही किंवा जे विद्यार्थी सेकंड राऊंडमध्ये आलेले आहेत, ओके, अशा विद्यार्थ्यांसाठी आपण माहिती सांगण्याचा प्रयत्न करूया. बघा, 12 सीट्स आहे आणि कोणत्या कॅटेगरीला कुठे सीट्स अवेलेबल आहे. ओके, या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथं क्लिअर कट या सीट मॅट्रिक्स तुम्हाला लक्षात येतात. ठीक आहे, जसं की जनरलला बघा, लेडीजसाठी एक पण शिल्लक राहिली नाही. ठीक आहे, SC लेडीज 0 आहे, ST लेडीजसाठी 0 आहे, म्हणजे जवळजवळ बघितलं तर लेडीजसाठी कुठेच तुम्हाला सीट्स दिसत नाही आहे. म्हणजे लेडीज कोट्यामधनं आपण अप्लाय करू शकत नाही आपण सिव्हिलसाठी. ओके, आफ्टर दॅट बघा, मोस्ट इम्पॉर्टंट ब्रांच राहते सर्व विद्यार्थ्यांकरता कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, ज्याचा सँक्शन इंटेक्ट होता 300. आता 300 पैकी अजूनही 64 जागा इथे अवेलेबल आहे. ठीक आहे, मग आता या जागा कोणत्या कॅटेगरीला, जनरलमधून, लेडीजमधून कशा अवेलेबल आहे. ओके, आणि इथे लागण्यासाठी काय पर्सेंटेज लागतो, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करूनच ओके तुम्हाला तिथं टाकायचं होतं. ओके, तुम्ही टाकला पण असणार. ठीक आहे, आफ्टर दॅट बघा, या सगळ्यांची जर ॲडिशन केली तुम्ही, प्रत्येक ब्रांचच्या जर वॅकंट कॅप सीटची जर ॲडिशनल केली तर 149 सीट्स अजूनही तुम्हाला CVP मध्ये अवेलेबल आहे. जसं की CVP मध्ये कम्प्युटर सायन्ससाठी CSE साठी अजूनही 64 सीट्स ओके रिमेनिंग्स फॉर द कॅप राऊंड सेकंड. ओके, जो की तुमचा 12 तारखेला रिझल्ट आहे. आफ्टर दॅट इलेक्ट्रिकलसाठी बघा 19, आफ्टर दॅट ENTC साठी बघा 21. ओके, आणि इन्स्ट्रुमेंटेशनसाठी 13 सीट्स आहे मेकॅनिकलसाठी. ओके ओके, म्हणजे मला एक म्हणायचं आहे की तुम्ही कोणत्या प्रकारे अभ्यास करायला पाहिजे होता, मी ते तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. आता हा जो काही कट ऑफ आहे लास्ट इयरचा आहे, इथे आपण COEP सर्च करूया. तोपर्यंत आपण इकडे बघूया. ठीक आहे, बघा, मॅन्युफॅक्चरिंग सायन्स अँड इंजिनिअरिंगसाठी ओनली 2 सीट्स, म्हणजे 75 पैकी फक्त 2 सीट्स अवेलेबल आहे. आणि मेटॅलर्जीसाठी ओनली 6 सीट्स अवेलेबल. ठीक आहे, आफ्टर दॅट आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग म्हणजे AIML. ओके, अत्यंत महत्त्वाची ब्रांच आहे कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग, तर फक्त 6 सीट्स अवेलेबल आहे तिथे. ओके, आणि त्यातल्याही त्यात महाराष्ट्रासाठी म्हणजे कॅप राऊंड म्हणजे CET थ्रू जर तुम्हाला ॲडमिशन तिथे घ्यायची असेल तर फक्त एक, आणि ऑल इंडिया जोसा थ्रू जे काही विद्यार्थी JEE मेन्सचे विद्यार्थी ॲडमिशन घेतात त्यांच्यासाठी फक्त 5 आहे. ओके, तर अशा प्रकारच्या तिथं काही जागा शिल्लक होत्या. ठीक आहे, आफ्टर दॅट आता बघा CEP युनिव्हर्सिटीला, जसं की आता आपण इनिशियली बघितलं सिव्हिल नाही, आपण CSE साठी बघूया. ओके, म्हणजे कशा प्रकारे तुम्ही टाकायला पाहिजे होतं. आता बघा, कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग 64 सीट्स अवेलेबल आहे. ठीक आहे, आता बघा, जनरल आपण फक्त पहिले ओपनचा विचार करूया. ठीक आहे, आता बघा, ओपन या कॉलममध्ये बघा, जनरलला 1 आहे, लेडीजला 2 सीट्स अवेलेबल आहे. ओके, मग याच्या अगोदर तुम्हाला एक गोष्ट पाहायचं आहे की बघा, CSE साठी बघा, CSE साठी आता जनरलमधून जो काही क्लोजिंग रँक होता हा, सॉरी, कॅप राऊंड पहिलाच आहे. सॉरी, आपल्याला कॅप राऊंड सेकंडचा चेक करायचा आहे ना. कॅप राऊंड सेकंडचा कट ऑफ किती गेला हा चेक करणं गरजेचं आहे ना आपल्याला.
तो पहिल्याचा होता. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला ऑप्शन फॉर्म म्हणजे फिलअप करतानाची एक आयडिया सांगण्याचा मी प्रयत्न करतो. जसं की पहिल्यांदा तर आपल्याला हे बघायचं आहे की म्हणजे आपल्याला जो काही समजा पर्टिक्युलर एखादा ब्रांच घ्यायची आहे त्याचे वॅकन्सीज आपण बघून घेतले. ओके, आफ्टर दॅट लास्ट इयरचा कॅपराऊंड सेकंडचा कट ऑफ बघायचा. त्या जर कट ऑफच्या जवळ असेल तरच लागणार. अत्यंत जर फार मोठा जर अंतर राहिला तर तिथे लागण्याची शक्यता राहतच नाही. ठीक आहे, ओके, सर्च होत आहे. आता बघा CUP सिव्हिल. ठीक आहे, आता बघा लास्ट इयरचा बघा हा कॅपराऊंड सेकंड कट ऑफ आहे 25-26चा लास्ट इयरचा. आता इथं जनरल ओपनमध्ये जो काही कॅपराऊंड सेकंडमध्ये विद्यार्थी लागला, ओके, त्याची रँक होती 404 आणि जे काही पर्सेंटाईल होते 99.83. ठीक आहे, जनरल ओपन कॅटेगरीसाठी. ठीक आहे, आता लेडीजसाठी बघा, लेडीजसाठी 2 सीट्स अवेलेबल आहे, तर आपण लेडीजसाठी पण चेक करून घ्यायचं आहे. ठीक आहे, बघा आपल्याला थोडं इकडे हे करायचं आहे. आता बघा एल ओपन म्हणजे जी काही विद्यार्थिनी होती सेकंड कॅपराऊंड सेकंडमध्ये CUPला समजा ती लागली, तर 381 तिची क्लोजिंग रँक होती आणि 99.84 हे होते क्लोजिंग पर्सेंटाईल. मग या रँकच्या या पर्सेंटाईलच्या जवळपास जर असेल तरच आपण तिथे लागू शकतो, अदरवाईज पॉसिबल नाही. ठीक आहे, आपण आता एखादी पर्टिक्युलर कॅटेगरी बघा, NT-D कॅटेगरी बघू आणि ती पण स्पेशली लेडीजसाठी. ठीक आहे, आता बघा आपण NT-D कॅटेगरी बघूया आणि ती पण स्पेशली म्हणजे LNT राहिलं पण पाहिजे ना सेकंड राऊंडसाठी. मे बी पहिल्या म्हणजे जो काही लास्ट इयर होता बघा, लास्ट इयरमध्ये LNT म्हणजे उरलीच नाही. ठीक आहे, रिमेनिंग राहिलीच नाही. आपण समजा दुसरं बघूया. आफ्टर दॅट आपण बघा ST कॅटेगरीसाठी बघूया. ST कॅटेगरीसाठी बघा जनरलसाठी पण एक आहे आणि लेडीजसाठी पण 2 आहे. ठीक आहे, STसाठी बघूया आपण. पहिले जनरलसाठी बघूया. बघा जनरल STमधनं जो काही विद्यार्थी लास्ट इयरला लागला त्याचा जो काही क्लोजिंग रँक होता तो होता 14,531 आणि क्लोजिंग पर्सेंटाईल होता 90.83. म्हणजे यावर्षी समजा ज्या विद्यार्थ्याला कॅपराऊंड सेकंडमध्ये जनरल कॅटेगरीमधून ST कॅटेगरीमधून जर ट्राय करायचं असेल जनरलमधलं तर इतकं पाहिजे. ठीक आहे, आता आपण बघा LST अवेलेबलच नाही आहे, म्हणजे LST लास्ट इयरला अवेलेबल नव्हतं, फुल झालं होतं. ठीक आहे, अशा प्रकारचा तुम्हाला जर अभ्यास करून तुम्हाला जी काही तुमची लिस्ट आहे ती लिस्ट बनवायची होती आणि ऑप्शन फॉर्म फिल करायची होती. ठीक आहे, म्हणजे जर तुम्हाला आपला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच म्हणजे 101% सांगतो की नक्कीच तुम्हाला याचा फायदा होणारच. ठीक आहे, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सो थँक्यू फॉर वॉचिंग. सी इन द नेक्स्ट व्हिडिओ.